खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा, हिंदू महासंघाची सेन्सॉरला तशी नोटीसच आहे। सेन्सॉरला तशी नोटीस देण्यात आलेली आहे। कायदेशीर चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा सुद्धा देण्यात येतोय। सगळ्या संदर्भात आनंद दवे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। या चित्रपटामध्ये कशी मांडणी करण्यात आलेली आहे, ज्याला अनेक आता हिंदू संघटनांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे, याविषयी आपण बोलूयात। आपल्या सोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत। तुम्ही सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिलेलं आहे, पण नेमकं काय मागणी, या चित्रपटामध्ये काय काय चुका किंवा काय काय आक्षेपार्ह दृश्य आहे? आमचा पूर्ण चित्रपटालाच आक्षेप आहे, नावासहित। हे खालिद का शिवाजी काय प्रकार असं मला कळलंच नाही। शिवाजी महाराज जिजाऊंचे, शिवाजी महाराज शहाजीराजांचे, शिवाजी महाराज आमचे। खालीचे कसे शिवाजी झाले, ज्यांनी त्रासच दिला महाराजांना, संभाजीराजांना, संपूर्ण भोसले कुटुंबाला शेवटपर्यंत त्रास दिला, त्यांचे शिवाजी कसे होऊ शकतात, हा पहिला प्रश्न आहे। दुसरं, याचा जो क्रिझर लॉन्च झालेला आहे, तर तो मुलगा त्या आजीला विचारतो की अफजल खान को क्यों मारा। ती आजी म्हणजे की कुछ तो किया रहेगा। अरे कुछ तो नहीं किया, त्यांनी शिवाजी महाराजांची मान त्याच्या बगलेत पकडली होती, वार केला होता, म्हणून महाराजांनी कोतळा बाहेर काढला। त्याच्या आधी त्यांनी तुळजाभवानीवर वार केले, मूर्ती फोडलीये, गायी कापल्यात त्या मंदिरात, मांस खायला लावलंय हिंदूंना, बलात्कार केले सामुदायिक, सगळी मंदिरं तोडली त्या भागातली। तो महाराजांना मारायला आला होता, हे काय सांगत नाही ती, कुछ तो किया होगा। इतिहासाचं विकृतीकरण चाललंय। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुस्लिम होते आणि 18 बॉडीगार्ड मुस्लिम होते। कुठने शोध लावला? एक काही नव्हता। महाराजांचं विकृतीकरण इनडायरेक्टली होते। आम्ही ते थांबवण्याचा आमची जी ताकद आहे त्यापासून नक्की प्रयत्न करू। मी लेखकांशी फोन केला होता, लेखकांनी एकदा पहिल्यांदा कॉल उचलला, त्यांना फक्त मी विचारलं की तुम्ही कोणत्या आधारावर करायचं मला माहिती घ्यायची। त्यानंतर त्यांनी फोन उचललाच नाही, माझे बोलणंच केलं नाही। आता मी सुद्धा तो कालपासून तो थांबवलाय पर्याय, परंतु आमचं त्यांना आव्हान आहे आमच्याबरोबर जाहीर चर्चेला बसावं। तुम्ही तुमचा इतिहास पुराव्या सहित मांडा, आम्ही आमचा मांडतो आणि बघूयात खरं काय ते। 8 ऑगस्टला जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याच्या विरोधामध्ये थिएटरमध्ये जाऊन आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा हिंदू महासंघाने सुद्धा दिलेला आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी। आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत। सतेज पाटील यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूया। नेमका इतिहास काय हे बघणं गरजेचं आहे आणि सेन्सॉर बोर्ड काय करते याचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून जे सत्य आहे ते सत्य समोर आलं पाहिजे। इतिहास पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।